मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ। बहुत तीखा था, आंखें लाल पड़ गई, पानी आ रहा है नाक से और आग से बस कान से धुएं निकल रहे हैं, इसलिए गुड़ खाऊंगा। हाँ पहिला मी वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते। सुकं खोबरं लागेल आपल्याला, तीळ, जिरं, खसखस, सोललेले लसूण, आलं, टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर वरून आपल्याला पेरायची आहे आणि हा कांदा लसूण मसाला। आता कोल्हापुरी मिसळ बनवायची म्हटलं की आपल्याला दोन प्रकारच्या भाज्या करून घ्यायला पाहिजेत, एक तर मटकीची सुकी भाजी आणि बटाट्याची सुकी भाजी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते। इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली, मोड आलेली मटकी, आणि इथे एक अर्धा किलो उकडलेला बटाटा घेतलाय, उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मोहरी। ही मटकी मी पहिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यात पाणी घालूया। इथे आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊ। त्याच्यासाठी आपण इथं घेतले पितळेची कढई, तेल घालून घेऊ। मिसळ म्हटलं की भरपूर तेल येणार। आता इथे थोडासा जर तुम्हाला डाएटिंगचा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे थोडंसं तेल कमी घाला। मोहरी घालून घेऊ, तर हिरवी मिरची, उभा चिरलेला कांदा। या कांद्याला आपल्याला ना जास्त परतवायचं नाही आहे। थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेच आपण ह्याच्यात बटाटा कुस्करून घालू। फार नाही आपल्याला याचं स्मॅश करायचं आहे, कांद्यामध्ये घालू। हळद, चवीपुरतं मीठ, ही झाली आपली पिवळी भाजी तयार। कोथिंबीर। आता ही आपली बटाट्याची भाजी रेडी झाली। इथे आपली मटकी शिजतीये। आता ही आपण चेक करून बघू की शिजली आहे की नाही। ही आपल्याला खूप नाही शिजवायची आहे, थोडीशी अर्धी कच्चीच। आपली मटकी शिजली। याचं जे पाणी आहे ना ते आपण सेपरेट काढून घ्यायचं आणि त्याच्यापासूनच आपल्याला कट बनवायचा आहे, आणि ही जी कोरडी मटकी राहील ह्याच्यापासून सुकी भाजी बनवूया। इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे, तेल घालू। तेल इथे गरम झालंय। मोहरी, हिरवी मिरची, आणि मटकी। ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, थोडंसं तिखट, कारण आपण कांदा लसूण चटणी ऑलरेडी घातलेली आहे त्याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ, आणि आता ही भाजी आपण छान परतून घेऊ। ला वरून थोडीशी कोथिंबीर घालून आता आपली भाजी रेडी। तर ह्या परातीत आपण काढून घेऊया। तर चला आता आपण सुरू करूया कट आणि रस्सा। तरी म्हणतो आपण ह्याला नागपूरच्या भाषेमध्ये, आणि कोल्हापूरच्या भाषेमध्ये कट। ड्राय रोस्ट काय काय करायचं ते दाखवते। इथं मी सुकं खोबरं घेतलंय 1-2 चमचे, 1-2 ते 3 चमचे तीळ, जिरं एक अर्धा चमचा। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त घातला तरी चालेल, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, आणि खसखस 1 चमचा। हे आता आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। आता कसं असतं ना की हे जे 3 जिन्नस आहेत,
आता लोकांना वाटतं की कट म्हटलं की तेलामुळेच कट येतो, तसं नाही आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये जे सुकं खोबरं पडतं, तीळ खसखस पडतात, या सर्व जिन्नसमुळेच त्याला तो कट जो असतो ना तो येतो. आता हे छान आधी परतून घेऊया आपण. ह्याला खमंग असा वास सुटला पाहिजे. हा, गडबड करायची नाही अजिबात. बारीक गॅसवर याला छान खमंग भाजून घ्यायचं. प्लेटमध्ये काढून घेऊया. हे थंड व्हायला पाहिजे. या कढईतच आता थोडंसं तेल गरम करून आता ह्याच्यात एक मोठा उभा चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कारण आपल्या कांदा लसूण चटणीमध्येही कांदा लसूण असतो, त्यामुळे ह्याला फारसा कांदा लसूण ह्याला ग्रेव्हीसाठीच आपल्याला थोडंसं लागेल. आणि आलं एक 3-4 तुकडे किंवा एक अर्धा इंच ते 1 इंच आलं घालायचं आणि हे पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता कसं होतं, बरेच लोक काय करतात की फोडणीमध्ये आलं लसूणची पेस्ट घालतात, पण त्याच्याने काय होतं, कधीतरी भाजताना त्याला एक उग्र असा वास म्हणजे कच्चेपणा राहतो आणि उग्र वास येतो. त्याच्यासाठी मी मोस्टली काय करते, ही माझी स्वतःची आयडिया आहे की कांदा परततानाच ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घालते, तर ते तिथे जवळपास भाजल्यामुळे वाटण करताना पण छान अगदी सॉफ्ट होतं आणि जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा तो जो तुरट असं एक उग्र वास येतो ना तो येत नाही. तुम्ही बाकीच्या भाजीत पण एकदा ट्राय करून बघा. आता हे थोडंसं भाजत आलंय तेव्हा आपण ह्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालायचा. हे सगळंच आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचंय. तर हे छान खरपूस असं भाजत आलेलं आहे. तुम्ही बघा तेल सुद्धा सुटलं याला. आपण काय करायचं, हे तेल जे आहे ते घ्यायचं नाही, आपण फक्त कांदा लसूण टोमॅटो आलं ह्याच्यातला असं घालून घालायचं. आपल्याला वाटायला पण इझी जाईल आणि हे तेल पण आपलं फोडणीमध्ये परत उपयोगी पडेल. आता हे जे वाटण तयार केलेलं आहे तर ह्याचं आपण वाटून घेऊया पहिला मिक्सरमध्ये. चला आता आपलं हे वाटण मस्त तयार झालेलं आहे. तर हे जे कढईतलं आपण कांदा भाजलेलं तेल आहे ते आपण वेस्ट नाही करणार, त्याच्यातच आपण कट तयार करणार आहोत. आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता ह्याच्यात आपण ही कांदा लसूण चटणी घालायची. गॅस बारीक करायचा. थोडीशी हळद तिखट आणि हा जो आपला मसाला आपण करून आणलाय वाटून तो हे आधी छान आपण हे सगळं भाजलेलंच ह्याच्यात घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा फार जास्त वेळ भाजायला लागणार नाही. आणि आता हे जे मटकीचं पाणी होतं शिजवलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ओतणार. हा जो कट आहे ना हा पातळ करायचा, खूप जाड नाही करायचा, कारण नंतर आपण याच्यात फरसाण ॲड करतो ना तर तो सगळा कट ओढून घेतो आणि त्याच्यामुळे जाड होतच ते. आता हे छान उकळायला पाहिजे.
ह्याच्यात आपण कांदा लसूण चटणी घातली होती, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर तुम्ही पहिला टेस्ट करून बघा, तुम्हाला लागलं तर तुम्ही मीठ घाला तुमच्या आवडीप्रमाणे. हा गॅस बंद केल्यानंतर हा जो वरचा फेस आहे तो पूर्णपणे खाली सेटल होतो आणि ही तर्री जी आहे ती आपली अशी छान वरती, जो तवंग आहे तो असा मस्त वरती तरंगतो. ही जी तर्री आहे ती आपण भांड्यात काढून घ्यायची. आणि जेव्हा आपण मिसळ सर्व करू तेव्हा ही तर्री वरून घालायची. याची सुटतच राहणार. तर अशा पद्धतीने आपला हा छान झणझणीत रस्सा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर छान कट आलेला आहे. तो कट आपण एका सेपरेट बाउल मध्ये काढून घ्यायचा. ज्याला हवं तसं सर्व करताना वरून थोडंसं तर्री सोडायची. पहिला आपण ह्याच्यामध्ये फरसाण घालूया. फरसाण जास्त नाही घालायचा कारण तो रस शोषून घेतो आणि मग खूप जाड जाड लागतं ते. नंतर मटकीची उसळ. ओके, तर ह्याच्यात बटाट्याची भाजी. तर ह्याच्यावर आणि आता ह्याच्यावर हा कट. बारीक चिरलेला कांदा. आणि ह्याच्यावरून थोडंसं लिंबू पिळायचं.